नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, BAMS BHMS स्ट्रे वेकेन्सी राऊंड 3 चॉईस फिलिंग बद्दल महत्त्वाची सूचना। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच काय करा, सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा। त्यानंतर बघा, जर तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल अजून पण जॉईन केले नसेल तर आताच काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि तिथे तुम्हाला देखील दोन लिंक दिसत असेल बघा, एक व्हॉट्सअप कम्युनिटीची आणि एक टेलिग्राम चॅनलची। तुम्ही काय करा, त्यांना त्याच्यावरून ग्रुप जॉईन करा, म्हणजे जेणेकरून जे नवीन अपडेट असतील ते तुम्हाला काय येईल, लवकरात लवकर अपडेट येईल। चला तर मग बघूया आपण काय आता महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी। बघा, पेड काउन्सिलिंग सुरू आहे आपली BAMS BHMS BAMS स्टे वेकेन्सी राऊंड 3 साठी। त्याची जी फीस आहे फक्त किती, 499 रुपये। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग करायची असेल आमच्याकडे सायन्स गॅलेक्सी सोबत, तर तुम्ही काय करू शकता, देखील मला या व्हॉट्सअप नंबरवरती काय करू शकता, मेसेज करू शकता। तुम्हाला चॉईस फिलिंग करायची, पेड काउन्सिलिंग घ्यायची, तर मग मी तुम्हाला काय करेल, चॉईस फिलिंगच्या टायमाला लिस्ट देईल आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, तुमची चॉईस फिलिंग करू शकता। बघा आता काय महत्त्वाची सूचना। बघा, खूप सारे स्टुडंट काय होते, मला कंटिन्युअसली कॉल करत होते, त्यांच्या मनात सारखे सारखे हेच प्रश्न होते। त्यांचंच मी आज काय करणार आहे, या सेशन मध्ये आन्सर देणार आहे। चला तर मग बघूया कोणकोणते ते प्रश्न आहे। आता बघा, सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन कोणकोणते स्टुडंट करू शकता, मी साईडला उभी राहून जातो आता, कारण हे दिसेल तुम्हाला। बघा, रजिस्ट्रेशन कोणकोणते विद्यार्थी करू शकता, त्यानंतर चॉईस फिलिंग देखील कोणते विद्यार्थी करू शकता आणि स्कॉलरशिपचा काय रोल असणार आहे यामध्ये, स्कॉलरशिप भेटणार आहे किंवा नाही भेटणार। बघा, आपण पहिल्या पॉइंटनी जर बघितलं तर आपलं आता रजिस्ट्रेशन बघा, रजिस्ट्रेशन कोणकोणते विद्यार्थी करू शकता। आता खूप सारे विद्यार्थी कॉल करताय आणि कंटिन्युअसली विचारताय, सर आता काय झाले माहिती का, आता नाही का ते रजिस्ट्रेशन सुरू झाले बरं का, तर मग मला पहिले कॉलेज लागलं होतं, मला पहिल्या राऊंडला लागलं होतं किंवा मग मला दुसऱ्या राऊंडला भेटलं होतं किंवा मला तिसऱ्याला भेटलं होतं, पण मग सर मी घेतलं, कॉलेज लागलं, गेलो जॉईन केलं आणि मग सोडून दिलं मी, असं बोलताय बरं का, त्यांच्या भाषेत सांगतोय बरं का। तर मग आता नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झाले, तर मग मी रजिस्ट्रेशन करू शकतो का? अहो बघा, हे जे राऊंड आहे हे कशासाठी होत आहे, स्ट्रे वेकेन्सी राऊंड। पहिले जे स्ट्रे वेकेन्सी राऊंड म्हणजे यासाठी कोणते मुलं इलिजिबल नसणार आहे, आता मी पहिले सांगून देतोय। बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना पहिले कॉलेज भेटले होते, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 मध्ये, बघा कॅप राऊंड 1 मध्ये भेटले असेल आणि त्यांनी जर कॉलेज जॉईन नसेल केले, तर मग ते काय होते, स्टे वेकेन्सी राऊंड साठी इलिजिबल होते। बट मग ज्या विद्यार्थ्यांना 2 मध्ये भेटले, 3 मध्ये भेटले, कॅप राऊंड मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या, आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केले, कॉलेज जॉईन केले आणि नंतर सोडले, मग ते काय होते, स्टे वेकेन्सी राऊंड साठी इलिजिबल नव्हते। मग आता ह्या लोकांच्या म्हणजे हे जे विद्यार्थी आणि त्यांचे जे पालक आहे त्यांच्या मनात असाच प्रश्न येतोय, आता नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झाले, मग आम्ही रजिस्ट्रेशन करू शकतो का? याचा आन्सर आहे नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही। आता कोणते विद्यार्थी यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता, बघा, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते आणि ते आता काय झाले, नव्याने क्वालिफाय झाले, त्यांचा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालाय, तेच विद्यार्थी काय करू शकता, याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता। मग आता प्रश्न असा निर्माण होतो, सर आम्हाला ना पहिल्या राऊंड मध्ये भी नाही भेटलंय बरं का, दुसऱ्यामध्ये भी नाही भेटलं, तिसऱ्यामध्ये भी नाही भेटलं, आणि जो स्ट्रे वेकेन्सी राऊंड होता पहिला आणि दुसरा यामध्ये पण नाही भेटलं, पण पहिल्या राऊंडला जो स्ट्रे वेकेन्सी राऊंड झालाय पहिला, याला आम्ही काय केलं, चॉईस फिलिंग केले, तर मग आम्हाला आता कॉलेज भेटू शकतो का? मग आम्हाला आता पुन्हा नव्याने चॉईस फिलिंग करायची गरज आहे का आम्हाला करावी लागतील का मग त्याच्यामध्ये कोणतं चेंजेस नाही येणार? म्हणजे त्यांना कळत नाही ऍक्च्युअल मध्ये काय प्रोसेस आहे। तर मी सांगतो तुम्हाला, जे बघा, रजिस्ट्रेशन कोणते विद्यार्थी करू शकता, रजिस्ट्रेशन कोणते विद्यार्थी करू शकता नव्याने, ज्यांचा काय झालाय, फक्त क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालाय, तेच विद्यार्थी काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर चॉईस फिलिंग कोणते विद्यार्थी करू शकता, बघा, ज्यांना पहिल्या राऊंड, दुसऱ्या राऊंड, तिसऱ्या राऊंड, इव्हन स्ट्रे वेकेन्सीचा पहिला राऊंड, स्ट्रे वेकेन्सीच्या दुसऱ्या राऊंड अजून पण कॉलेज अलॉट नाही झाले, ते मुलं काय करू शकता, नव्याने काय करू शकता, चॉईस फिलिंग करू शकता। त्याच्यासोबत जे मुलं आता क्वालिफाय झाले, त्यांचं क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालाय, त्यांनी पुन्हा नव्याने काय केले, रजिस्ट्रेशन केले, मग ते विद्यार्थी पण देखील काय करू शकता, रजिस्ट्रेशन पण करू शकता आणि नव्याने काय करू शकता, चॉईस फिलिंग करू शकता। बघा, मग त्यानंतरचा असा एक पॉइंट, मुलांच्या असं एक कन्फ्युजन आहे खूप सारे मुलांना, स्कॉलरशिपचं काय असणार आहे, यामध्ये स्कॉलरशिप भेटणार आहे का नसणार आहे। खूप लोक याला काय समजते, स्पॉट राऊंड आहे, ऍक्च्युअली हे स्पॉट राऊंड नाही, हा स्ट्रे वेकेन्सी राऊंडच आहे। बघा, जो तिसरी सिलेक्शन लिस्ट येणार होती, पण काय झालं, क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालं, मग त्या मुलांना काय करता येईल, रजिस्ट्रेशन करता येईल, म्हणून काय केलंय आपण आता, म्हणजे सीईटी सीलवाल्यांनी काय केले, पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन सुरू केले बरं का।
तर मग जी स्कॉलरशिप आहे, म्हणजे स्कॉलरशिपचं कसं असणार आहे बघा, तुम्हाला जी सीट आहे कुणाकडून अलॉट होते, सीईटी सेल वाल्यांकडून अलॉट होते, बरोबर, अगदी बरोबर. तर मग तुम्हाला यामध्ये 100% काय भेटणार आहे, कन्सेशन म्हणजे स्कॉलरशिप भेटणार आहे. तुमची जी फीस असणार आहे त्यामध्ये कन्सेशन भेटणार आहे आणि तुम्हाला यामध्ये स्कॉलरशिप भेटणार आहे. मग खूप साऱ्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असा प्रश्न येतो, सर ते गर्ल्स फ्री एज्युकेशन झालंय, मग तो हा लागू होईल का, त्याला कॉल करून विचारताय बरं का असं. हा, तर तो पण याला काय होणार आहे, लागू होणार आहे. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आताच काय करा, आपल्या सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना काय करा देखील शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.